नमस्कार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, विविध काळजी कशा पद्धतीने घेता यावी आजारांमध्ये किंवा आजार होऊ नये म्हणून मुख्यतः कोणती काळजी घेतली किंवा कोणते आपण स्वतःला एक चांगल्या सवयी लावल्या जेणेकरून आपल्याला आजार होणार नाहीत या संदर्भातलं आपण मार्गदर्शन घेत असतो तज्ज्ञांकडून. आणि आजचाही विषय असाच आहे. एक म्हणजे तुम्ही डोळ्याने जर बघता त्याविषयी म्हणजे तुमची त्वचा दिसते. सर्वात प्रथम आपण समोरच्याला बघताना आपली त्वचा दिसते किंवा आपले केस दिसतात. तर या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अमित कारखानीस. डॉक्टर अमित कारखानीस, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अमित कारखानीस यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते सेलिब्रिटी कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत. त्याचबरोबर डॉक्टर त्वचा ही जी चेन आहे, क्लिनिकल चेन जी आहे त्याचे ते संचालक आहेत. डॉक्टर त्वचाचे संपूर्ण मुंबईत क्लिनिकचं एक नेटवर्क आहे जे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसेलच. त्याचबरोबर केस, त्वचा आणि स्लिमिंग या क्षेत्रात डॉक्टर अमित कारखानीस हे नावाजलेलं एक नाव आहे. डॉक्टर त्वचा हे गेल्या 19 वर्षांपासून कॉस्मेटिक ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आघाडीचं नाव आहे. डॉक्टर त्वचामध्ये अद्ययावत असं लेझर उपचार किंवा अद्ययावत मशीन्स आणि परवडणाऱ्या किमतीत विशेषतः सर्वोत्तम परिणाम देणारं आघाडीचं स्किन केअर आणि स्लिमिंग क्लिनिक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण पद्धतीने केस, त्वचा आणि स्लिमिंग उपचारांसाठी अतिशय प्रसिद्ध असं हे डॉक्टर त्वचा यांचं क्लिनिक आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अधिकाधिक आत्मविश्वास निर्माण करणारे डॉक्टर म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. डॉक्टर अमित कारखानीस यांच्याकडे बघितलं जातं आणि आज आपण त्यांच्याचकडनं या संदर्भातलं मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर अमित कारखानीस, तुम्ही हे जे काही क्लिनिकची जी चेन काढलेली आहे ती डॉक्टर त्वचा या नावाने प्रसिद्ध आहे. तर डॉक्टर त्वचामध्ये कोणते उपचार केले जातात? नमस्कार. नमस्कार सर, डॉक्टर त्वचामध्ये आम्ही हेअर, स्किन स्लिमिंग, अँटी एजिंग आणि कॉस्मेटिक सर्जरीचे उपचार करतो. हेअरमध्ये आपण एक नॅचरल हेअर रिग्रोथ जे असतं त्याची ट्रीटमेंट्स आपण देतो. तर हेअर ट्रान्सप्लांटही करतो. स्किनमध्ये आम्ही मेनली लेझर्सचा वापर करून स्किनवर जे विविध समस्या असतात जसं पिगमेंटेशन असते, स्कार्स असतात, ॲक्ने, टॅटूज हे काढण्याचं किंवा इम्प्रूव्हमेंट करण्याचे ट्रीटमेंट्स आम्ही ऑफर करतो. पील्स, केमिकल पील्स, ग्लायकॉलिक, सॅलिसिलिक वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल पील्स आम्ही ऑफर करतो. स्लिमिंगमध्ये आम्ही वेट लॉस व इंच लॉस दोघांवर आम्ही ट्रीटमेंट्स देतो. कॉस्मेटिक सर्जरीमध्ये आम्ही विविध सर्जरी जसे ब्रेस्ट इम्प्लांट्स, लायपोसक्शन, रायनोप्लास्टी हे सगळे आपण ट्रीटमेंट्स ऑफर करतो. तुमची विशेषतः जी आहे ती हेअरच्या संदर्भात म्हणजे केसांच्या संदर्भात, तर ते उपचार कोणते असतात आणि कशा पद्धतीने केले जातात? प्रायमरीली हेअरमध्ये आम्ही नॅचरल हेअर रिग्रोथ ह्या ट्रीटमेंट्स ऑलमोस्ट लास्ट 10-12 वर्षापासून आम्ही त्वचामध्ये ऑफर करतो आहे. केस जेव्हा आपल्याला एक अनुवंशकताने जे केस जातात त्याच्यावर ॲक्च्युली आपल्याला आता उपचार आहेत आणि आपण ते प्रिव्हेंट पण करू शकतो लॉस, आणि पुन्हा जे गेलेले केस आहेत त्यांना पुन्हा आणूही शकतो. नॉर्मली आपल्या डोक्यावर अराउंड 1,00,000 केस असतात, त्यातले 60,000 केस टेम्पररी असतात किंवा जेनेटिकली वीक असतात. जसं आपलं वय वाढतं किंवा हल्ली ॲक्च्युली लहान वयात पण आपल्याला दिसून येतं की केस गळती हे प्रमाण डेफिनेटली वाढलेलं आहे. आता वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स लेझरद्वारा प्लस पेप्टाईड्सच्या ट्रीटमेंट्स असतात, कंडिशन मीडिया असतात. त्यांनी जे केस गेलेले आहेत स्पेशली लास्ट 3 ते 5 वर्षात ते आपण पुन्हा आणू शकतो. ज्याची केसांची ठेवण पहिल्यापासूनच एकदम विरळ असते त्याला आपण बदलू नाही शकत. पण जे केस स्पेशली लाईक आय सेड लास्ट 3 ते 5 वर्षात गेलेले असतात किंवा इलनेस नंतर गेलेले असतात किंवा इवन अनुवंशकता फॅमिलीमध्ये खूप असेल तरी पण आपण ते प्रिव्हेंट करू शकतो जाणं, आणि ते आपण मेंटेनही करू शकतो. सो ही ट्रीटमेंटचा रिझल्ट आपल्याला 4 महिन्यात दिसून येतो. सो 4 मंथ्समध्ये आपण कोणाचेही केस इम्प्रूव्ह करू शकतो, प्लस ते सस्टेनही खूप वर्ष आपण ते करू शकतो. पण मग ह्या उपचारांमध्ये कशा पद्धतीची पद्धत एक्झॅक्ट असते? म्हणजे आधुनिक पद्धत असते की म्हणजे लेझरनी असते की गोळ्यांनी असतं की अजून काय पद्धत असते? सर, केसांसाठी नेहमी एक कंबाईंड अप्रोच असतो. त्यात आपण काही गोळ्या देतो, आपण काही सोल्युशन्स लावायला देतो जे दररोज लावायला लागतात, प्लस एक ट्रीटमेंट असते जे क्लिनिकमध्ये आम्ही महिन्यातून एकदा करतो. असं आपण 4 टाईम्स करतो. सहसा 2 महिन्यात जे पण केस गळत आहेत ती गळणी कमी होते, प्लस केस पुन्हा यायला लागतात एक 4 महिन्यात, आणि 5th मंथमध्ये मेन रिझल्ट दिसून येतो. त्यानंतर आपण ते मेंटेन करण्यासाठी आपण काही गोळ्या आणि काही सोल्युशन्सचा वापर चालू ठेवतो. सो तशी ती ट्रीटमेंट असते आणि इन 4 मंथ्स आपण एक व्हिजिबल चेंज करू शकतो स्कॅल्पमध्ये. ओके. आणि केसांच्या प्रत्यारोपणासंदर्भात काय सांगू शकाल? कारण हल्ली बऱ्याच वेळा हा ट्रेंड दिसलाय की केस प्रत्यारोपण केलं जातं आणि ते कितपत सेफ आहे, कशा पद्धतीने ते केलं जातं? सर, क्वालिफाईड क्लिनिकमध्ये करणं एकदम सेफ आहे. सो प्रत्यारोपणमध्ये काय असतं की जे केस पाठचे असतात ते परमनंट केस असतात, ते जेनेटिकली डिफरंट असतात
आपण तिथून केसांचा एक एक फॉलिकल काढून तो फॉलिकल आपण समोर घालतो किंवा मध्ये घालतो जिकडे आपल्याला त्याची गरज आहे. जेव्हा केसांचा फॉल एक 5 वर्षापेक्षा जास्तही झाला असतो किंवा स्किन शायनी झाली असते डोक्यावर, तिकडे प्रत्यारोपण हा एकच उपाय असतो. पण आयडियली नेहमी कॉम्बिनेशन लागतं. कसं आहे, तुम्ही सपोज आज आमच्याकडे आला, आज जे केस तुमच्या स्कॅल्पवर आहेत, सपोज तुम्ही काहीच नाही केलं आणि एका वर्षानंतर आला, तर ऑब्व्हियसली तुम्हाला केस वर्षानंतर कमी असणार, जे आजची तुमची स्थिती आहे त्याच्यापेक्षा. म्हणून ते मेंटेन करणं एकदम गरजेचं असतं. खूप लोकं ट्रान्सप्लांट करतात, पण ते केस मेंटेन नाही ठेवत, त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट्स काहीच दिसून नाही येत. सो आयडियली केसांना नेहमी एक कॉम्बिनेशन लागतं, ट्रीटमेंट प्लस ट्रान्सप्लांट. ट्रान्सप्लांटमध्ये आपण खूप चांगला एक हेअरलाईन क्रिएट करू शकतो, प्लस आपण पाठचे केसही पुन्हा आणू शकतो. ट्रान्सप्लांट इज व्हेरी सेफ. 1 दिवसाचं प्रोसिजर असतं. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत ते प्रोसिजर चालतं. 2-3 दिवसानंतर थोडीफार चेहऱ्यावर सूज वगैरे येते, बट ॲट 7 डेज तुम्ही कम्प्लिटली नॉर्मल असता. जसं आज तुम्ही दिसताय तसंच तुम्ही 7 दिवसात दिसता. 3 महिन्यानंतर केसांची वाढ चालू होते. 6 मंथ्समध्ये तुम्हाला रिझल्ट दिसून येतो आणि 9 मंथ्समध्ये फुल रिझल्ट दिसतो. नॉर्मली आपण ट्रान्सप्लांट प्लस ट्रीटमेंट्स कंबाईन करतो. त्यांनी आपल्याला खूपच चांगला एक परिणाम येतो आणि तुमचे फुल लुक्स वगैरे, यू लुक अ लॉट यंगर. स्पेशली केस आले, स्पेशली समोरची हेअरलाईन तुमची रिक्रिएट झाली, तर ऑब्व्हियसली तुमच्या लुक्सवर खूप फरक पडतो. नक्कीच. डॉक्टर, थोडासा एक सब क्वेश्चन असा विचारायचा की तुम्ही म्हणाला चेहऱ्याला सूज येते, म्हणजे हे कशामुळे येऊ शकतं? सर, आपण जेव्हा ट्रान्सप्लांट करतो तेव्हा काय असतं की बॉडीमध्ये जे फ्लुइड्स वगैरे असतात ते त्या एरियात सेटल होतात. स्कॅल्पवर एकदा फ्लुइड झाले की त्याला खाली यायला हा एकच माध्यम असतो चेहऱ्याचा, म्हणून ते फ्लुइड खाली येतं तेव्हा चेहऱ्यावर सूज दिसून येते. तो एक अराऊंड लाईक आय सेड 3 ते 5 दिवसाचा काळ असतो. पण काही गोळ्या वगैरे येतात ज्याने आपण ती सूज खूप लवकर पण कमी करू शकतो. पण सहसा तुम्हाला हे 3 ते 5 दिवस हा एक त्रास दिसतो. हा जास्त दिसतो ॲक्च्युली, तुम्हाला त्रास नाही होत, पण आजूबाजूच्या लोकांना वाटतं की काय झालं चेहऱ्यावर. सो बेसिकली एकदा ती सूज गेली, देन यू लुक द सेम लाईक यू वर बिफोर अ ट्रान्सप्लांट. नक्कीच प्रेक्षक हो, जर तुम्हाला केसासंदर्भात काही आजार वाटत असतील किंवा तुम्हाला स्वतःमध्ये अजून वेगळ्या पद्धतीने कॉन्फिडन्स जर आणायचा असेल, तर डॉक्टर अमित यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ते निश्चितच उपयोगाचं आहे. पण वेळेचा मर्यादा पाहता तुम्हाला अजून जर तुमचे काही व्यक्तिगत प्रश्न असतील, तर ते तुम्ही खाली जे नंबर दिले आहेत त्या नंबरला, म्हणजे त्यांच्या क्लिनिकला फोन करून तुम्ही तिथे तुमचे प्रश्न मांडू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचं व्यक्तिगत, कारण प्रत्येकाची त्वचा किंवा प्रत्येकाचे केस हे वेगवेगळ्या क्वालिटीचे असतात, जसं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं. तर तुम्हाला तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता आणि स्वतःचं एक वेगळ्या पद्धतीने सोल्युशन घेऊ शकता. डॉक्टर, आपण ते केसांबद्दल बोलत होतो, पण बॉडी शेपिंगसुद्धा एक महत्त्वाचा विषय असतो किंवा स्लिमिंगसाठी वेगवेगळे उपचार घ्यायला लोकं येत असतात. तर ते कशा पद्धतीचे असतात? कोण लोकं येतात? सर, प्रायमरली बॉडी शेपिंग किंवा स्लिमिंगमध्ये वेट लॉस आणि इंच लॉस असतो. वेट लॉसमध्ये डाएट आणि एक्सरसाइजच काम करतं, त्याला बाकी कुठचाही सोल्युशन नसतं. तर बॉडी शेपिंगमध्ये काही मशीन्स वगैरे असतात की स्पेसिफिक जर कुठची फॅट असेल जी आपण स्पेशली पिंच करू शकतो, ती चरबी जर आपल्याला कमी करायची असेल त्यासाठी सोल्युशन्स असतात. नॉर्मली आपण खूप ॲड्स वगैरे बघतो जिकडे एकदम एक जाडा माणूस असतो, तो एकदम थिन होऊन जातो. तसं नॉर्मली विदाऊट डाएट एक्सरसाइज पॉसिबल नसतंच. सो बेसिकली जो माणूस फिट आहे किंवा खूप मोटिवेटेड आहे वेट लॉस करण्यासाठी, त्याला डाएट एक्सरसाइजच करायला पाहिजे. एक्सरसाइज इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. आता जो बदलाव झालेला आहे की डाएटिंग मला वाटतं थोडं टफ असतं, पण आता काही औषधं आहेत की डाएटिंगला ते खूप मदत करू शकतात. वीकली ट्रीटमेंट्स असतात जे आम्ही क्लिनिकमध्ये करतो. ते केल्यानंतर तुम्हाला डाएटवर कंट्रोल इझिली येतो. सो तुम्ही जर मोटिवेटेड असाल तर तशा ट्रीटमेंटचा लाभ घेऊन तुम्ही डेफिनेटली वेट लॉस करू शकता. वेट एक गोष्ट आहे, स्पेशली जे विसरल फॅट वगैरे आपण जे बोलतो, त्याचे आपल्याला हेल्थला खूप प्रॉब्लेम्स येतात. सो मोर दॅन लुक्स, इट इज बेसिकली तुम्ही स्वतःच्या हेल्थसाठी हे करायला पाहिजे. कारण सगळ्यांनाच माहिती आहे की वजन वाढलं की डायबेटीस व वेगवेगळे जे आजार असतात त्याचा परिणाम नेहमीच वाढतो. सो प्रायमरीली आता ज्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, खूप लोकांनी त्यांचं लाईफ ट्रान्सफॉर्म केलेलं आहे ह्या मदत घेऊन, की त्यांनी 3 महिन्यात आपण सहसा 8 ते 10% वेट आपण कमी करू शकतो. आणि त्याच्याबरोबर आपण सेल्फ मोटिवेटेड होऊन एक्सरसाइज वगैरे पण करायला पाहिजे. मग काही फॅट राहिलं ते तुम्हाला बॉदर करतं, त्याला मग जसं मशीन्स असतात त्याच्या ट्रीटमेंट्स करून आपण तेही टार्गेट करून कमी करू शकतो. तुम्ही वेगवेगळ्या देशातल्या ज्या आघाडीच्या स्पर्धा आहेत, मिस इंडिया असेल किंवा ह्याच्यात, तर तुम्ही तिकडे देखील एक काम साधलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तिकडे गायडन्स देता.
तर अभिनेत्री असतील किंवा अभिनेते असतील, हे कशा पद्धतीने तुमच्याकडे उपचार करायला येतात? कसं मेंटेन करायला येतात स्वतः? सगळ्यांनाच चांगलं दिसायला आवडतं. अभिनेता असेल किंवा कोणालाही तुम्ही जर बघितलं, आणि आता मला 19 इयर्स झाले ह्या क्षेत्रात. 19 इयर्सपासून मी कॉस्मेटिक ट्रीटमेंट्सच करतोय आणि सगळ्याच क्षेत्राचे लोकं ट्रीटमेंटसाठी येतात, कारण सगळ्यांनाच चांगलं दिसायला आवडतं. ब्युटी पायजंट्समध्ये ऑलमोस्ट मी लास्ट 10 वर्षापासून मोस्ट लीडिंग ब्युटी पायजंट्सचा मी स्किन डॉक्टर आहे. त्यांचे पण कन्सर्न सेमच असतात. त्यांना पण स्पेशली त्यांच्या फील्डमध्ये पिगमेंटेशन वगैरे येतं किंवा यंगर एजला ॲक्नेचा एक त्रास होतो. त्याच्यावर आपण औषधं, गोळ्या देऊन प्लस काही बेसिक ट्रीटमेंट्स करून त्याला आपण इम्प्रूव्ह करतो. ऑब्व्हियसली ते लोकं स्किन केअरवर खूप काळजी घेतात. त्यांचं रुटीन्स वगैरे आम्ही सेट करतो. कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स जे त्यांना जास्त फायद्याचे असतील त्याचं आपण त्यांना सजेशन देतो, ज्यांनी ते स्किन इम्प्रूव्ह करतात. त्यांच्या फील्डमध्ये एक गोष्ट जी असते की त्यांना मेकअप कंटिन्युअसली एक एक्सपोज्ड असतो. सो बेसिक थिंग्स लाईक प्रायमर्स किंवा व्हेरी गुड मॉइश्चरायझर, हे सगळं आम्ही त्यांना सल्ला देतो त्यांच्या स्किनच्या अकॉर्डिंग, कारण ते सगळे कस्टमाइज अप्रोचेस असतात. प्लस ट्रीटमेंट्समध्ये जसं बोललो पील्स असतं किंवा लेझरचे ट्रीटमेंट्स असतात, जेव्हा त्यांना काय स्पेसिफिक काळजी असते किंवा प्रॉब्लेम असतो लाईक पिगमेंटेशन, त्याच्यावर आपण सल्ला देतो. नक्कीच. डॉक्टर, परत एकदा आपण केसांच्या संदर्भात येऊया की लेझरने हेअर रिमूव्हल करतात म्हणजे नेमकं काय करतात? सो लेझर्समध्ये लेझर काय असतं? लेझर म्हणजे एक लाईट असतो. जसा लाईट आपल्या आजूबाजूला असतो, त्यातून आपण जर एक वेव्हलेंथ काढली आणि त्याला एनर्जी आणि पल्सवेट दिला, तो एक लेझर होतो, जो आपण वेगवेगळ्या ट्रीटमेंट्समध्ये वापरतो. लेझर हेअर रिमूव्हल हे सर्वात कॉमन लेझरची ट्रीटमेंट आहे. नॉर्मली 8 सेशनमध्ये आपण 85% परमनंट हेअर रिडक्शन करू शकता. जिकडे केस थिक आणि डार्क असतात त्या एरियाजना जास्त चांगला रिझल्ट येतो. तर खूप जर पातळ केस असेल तर लेझर हेअर रिमूव्हल तुमच्यासाठी नाही आहे. पण नॉर्मली सपोज अंडरआर्म्स असेल तर अंडरआर्म्सचे केस नेहमीच आपण खूप चांगल्या प्रकारे त्यांना कमी करू शकतो. प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसून येतो. आपण एक सेशन करतो, नंतर नेक्स्ट सेशन 1 महिन्यानंतर करतो, कारण ग्रोथ दर सेशनला कमी कमी होत जाते. आणि नॉर्मली 8 सेशन करून त्याला ऑलमोस्ट 1 वर्ष, 1.5 वर्षाचा टाईम पिरियड जातो. त्यात आपण हे 85-90% ही काही केसेसमध्ये केस परमनंटली कमी करू शकतो. नंतर ते केस बॉदर नाही करत. सो दे पीपल आर व्हेरी कम्फर्टेबल. ह्याच्यात सर्वात इम्पॉर्टंट आहे की कुठचं मशीन वापरलं जातं, कारण सगळे मशीन सेम नसतात. हल्ली अनफॉर्च्युनेटली आपण बघतो की कोणीही हेअर रिमूव्हल इव्हन सलॉन्समध्ये वगैरे आपण बघतो, तर ते तुम्ही थोडं केअरफुल राहायला पाहिजे. कारण मशीन जर नीट नाही वापरलं तर इन्स्टेड ऑफ कॉझिंग अ प्रॉपर रिझल्ट तुम्हाला त्याचा दुष्परिणामही होऊ शकतो. सो तुम्ही क्वालिफाईड क्लिनिकला जाऊन आणि प्रॉपर कुठचं मशीन आहे ते बघूनच तुम्ही ह्या ट्रीटमेंटचा लाभ घ्यायला पाहिजे. नक्कीच डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा की बोटॉक्स किंवा फिलर्स या वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात त्याबद्दल अधिक माहिती काय सांगू शकाल? सर, बोटॉक्समध्ये जे पण डायनॅमिक रिंकल्स असतात चेहऱ्यावर, म्हणजे जर मी आता हे असं वरती केलं, जे फ्राऊन लाईन्स वगैरे येतात ते आपण बोटॉक्सनी कमी करू शकतो. तर कोणाचा ब्रॉड फेस असेल की ते लोक खूप चावतात किंवा रात्री लोकांना एक हे असतं जिकडे ते दात घट्ट बंद करून झोपतात, त्यांचा हा भाग वाढतो. सो हा भाग कमी करण्यासाठी आपण बोटॉक्सचा वापर करतो. तर जे पण डायनॅमिक लाईन्स असतात त्यासाठी आपण बोटॉक्सचा वापर करतो. आणि जिकडे पण व्हॉल्यूम कमी होतो तिकडे आपण फिलर्सचा वापर करतो. तर फिलर्स करून आपण चेहऱ्यावर लिफ्टिंग, व्हॉल्युमायझिंग च्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करतो. प्लस आपण फिलर्सनी हायड्रेशन करतो. जी पण स्किनमध्ये मॉइश्चराईजचे लेवल्स चांगले असतात किंवा मॉइश्चरायझेशन चांगलं असतं, ती स्किन नेहमी ग्लो करते, ती स्किन नेहमी शाईन करते. आता इंजेक्टेबल फिलर्स पण आलेले आहेत जे व्हॉल्युमाइज किंवा लिफ्टिंग नाही करत, तर फक्त चेहऱ्यावर ग्लो देतात. खूपदा आपण बघतो, तुम्ही जे मगाशी मला विचारलं की ॲक्टर्स असतात, मॉडेल्स असतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक सतर्क ग्लो असतो. तो कसा असतो? सो बेसिकली ह्या काही ट्रीटमेंट्स असतात जिकडे आपण इंजेक्टेबल मॉइश्चरायझर्सचा वापर करून आपण चेहऱ्याचं हायड्रेशन वाढवतो. त्यांनी त्यांच्या स्किनमध्ये एक छान ग्लो येतो. नक्कीच. या छान ग्लोवरतीच एक सध्या ब्रेक घेऊया, कारण त्या ब्रेकमध्ये पाणी देखील पिणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने अर्थातच, पण पाणी पिणं हे नक्कीच चांगलं आहे. तर एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा डॉक्टर अमित कारखानीस यांच्यासोबत आपण चर्चा करूयात. हेअर केअर आणि तुमचं स्लिमिंगच्या संदर्भातली ही चर्चा असेल. ब्रेकनंतर हितगुज कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत डॉक्टर अमित कारखानीस यांच्यासोबत, जे स्वतः एक सेलिब्रिटी कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत. विशेषतः हेअर म्हणजे केसांची काळजी कशी घ्यावी आणि त्याचबरोबर स्लिमिंगच्या संदर्भात कशा पद्धतीने आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो आहोत. डॉक्टर, मी ब्रेकवर जाताना म्हटलं होतं की पाणी पिणं देखील खूप गरजेचं आहे. पण म्हणजे कधी कधी काय होतं की आम्हा अँकर म्हणून सुद्धा अंडर आईज जे असतात त्याच्याबद्दल काही उपाय आहेत का? अंडर आईजचे कारणं मेन 2 असतात. एक लाईफस्टाईल असतं आणि एक जेनेटिक असतं.
तुम्ही खूप एक इंटरेस्टिंग बोलला पाणी पिण्याबद्दल. सो नॉर्मली आम्ही नेहमीच लोकांना सांगतो की तुम्ही 4 ते 6 लिटर दररोज पाणी घ्यायला पाहिजे. पण पाणीचं एक नेहमी लक्षात ठेवा की रात्री झोपताना एवढं जास्त पाणी नाही घ्यायला पाहिजे. ओके. कारण आम्ही पेशंट्सना सांगतो की पाणी प्यायला पाहिजे. ते रात्री त्यांना वाटतं की मी आज 2च लिटर घेतले, तर आता 2 लिटर मी रात्री झोपताना घेऊन टाकतो आणि इनफॅक्ट डार्क सर्कल्स त्यांनी वाढतात. कारण एक लिम्फॅटिक सर्क्युलेशन असतं बॉडीमध्ये. तर तुम्ही जेव्हा झोपता स्पेशली रात्री स्पेशली पाणी घेऊन, ते वाढल्यामुळे थोडा बॅगीनेस वगैरे डोळ्याच्या खाली येतो. नेहमी जर तुम्हाला लोकं बोलतात की तुम्ही टायर्ड दिसताय, कारण आपला फेस एक इमोशन्स कन्वे करतं. एक टायर्डनेसचा किंवा एक अँगरचा किंवा सॅगीनेसचा किंवा एक हॅपी इमोशन कन्वे करतं. जसं स्माइली फेस कोणाला बोलतो किंवा एक खुशी येते ते लोक रूममध्ये आल्यावर जसं आपण बोलतो. सो हे जे इमोशन्स फेसवर असतात, अंडर आईज जेव्हा स्पेशली होतात तेव्हा टायर्डनेस आणि सॅगीनेसचा इमोशन बाहेर येतो. नेहमीच जर लोकं लाईक आय सेड तुम्हाला जर बोलत असाल तुम्ही टायर्ड दिसता, तर नॉर्मली तुम्हाला इकडे एक डेफिशियन्सी असते व्हॉल्यूमची. ते आपण फेलरने खूप छान प्रकारे करेक्ट करू शकतो. ज्याने इन्स्टंटली मग लोकं बोलायला लागतात तुम्ही चांगलं झोपून झालाय, तुम्ही आता फ्रेश दिसताय. तर अशा ट्रीटमेंट्स असतात. सो अंडर आईजसाठी डिपेंडिंग ऑन द कॉज तुम्ही खूप जास्त झोपला किंवा कमी झोपला तरी अंडर आईज जास्त दिसून येतात. अच्छा, दोन्ही So, गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टी आहेत. सो लाईफस्टाईल करेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि मग जेनेटिक जर डिफेक्ट असेल, व्हॉल्यूम डेफिशियन्सी असेल, तर ते फिलरनी आपण करेक्ट करायला पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, पाण्याचा विषय निघाला तर थोडंसं खाण्याचंही निघणारच आहे. तर डाएट कशा पद्धतीने आपण मेंटेन करू शकतो अगदी थोडक्यात? सर डाएटमध्ये स्पेशली आपण बघतो जसं मी बोललो की हेअर लॉस हल्ली लहान लहान वयात आपल्याला दिसायला लागले आहे, कारण आपल्या डाएटमध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. फास्ट फूडचं प्रमाण वाढलं आहे. सो हेल्दी डाएट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आपल्या हेल्थसाठी प्लस आपल्या स्किन आणि केसांसाठी. त्याच्यात मिनिमम मी सजेस्ट करीन की एक फ्रूट दिवसाला खायला पाहिजे. नेहमी फळं आपण स्किन बरोबर खायला पाहिजे, जे आपण स्किन बरोबर खाऊ शकतो. प्लस 4 बदाम भिजवून आपण सकाळी घेऊ शकतो. तर फ्रूट आणि बदाम हे एकदम इम्पॉर्टंट असतं. स्पेशली जेव्हा आपण घर सोडून हॉस्टेलला वगैरे जेव्हा जातात मुलं, त्यांच्या डाएटमध्ये खूप परिणाम येतो आणि तेव्हा आपण हेअर लॉसचं प्रमाण खूप जास्त बघतो. तेव्हा आपण काही मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे सजेस्ट करतो, ज्याने आपण ते केसांमध्ये एक इम्प्रूव्हमेंट करू शकतो. सो डाएटमध्ये ॲटलीस्ट मी बोलेन बेसिकमध्ये एक फळ दररोज खायला बघा आणि 4 बदाम खायला बघा. नक्कीच. तुम्ही डॉक्टर रोटरियन पण आहेत, म्हणजे रोटरी क्लबच्या संदर्भात पण आहेत. तिकडचं कशा पद्धतीने आहे? सो रोटरी इज अ अमेझिंग थिंग. जिकडे आपण अंडर प्रिव्हिलेज लोकांना खूप मदत करतो. आम्ही मेनली तिकडे सर्वायकल कॅन्सरमध्ये आमचे विविध प्रोजेक्ट्स चालू आहेत. मी रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्सचा मेंबर आहे आणि त्याच्यात आम्ही सर्वायकल कॅन्सर हे प्रिव्हेन्शन आणि डिटेक्शनच्या त्यात आम्ही खूप काम केलेलं आहे. आम्ही ऑलमोस्ट 5,000 मुलींना HPV वॅक्सिनेशन वगैरे केलेलं आहे. माझी वाईफ डॉक्टर अनघा कारखानेस ही गायनेकोलॉजिस्ट आहे आणि फर्टिलिटीमध्ये स्पेशलिस्ट आहे. तर रोटरी इज अ अमेझिंग थिंग आय थिंक आणि आपण खूप लोकांना फायदा करतो. आम्ही स्किनमध्ये पण काही लोकांना सपोर्ट करतो रोटरीच्या माध्यमाने. नक्कीच. डॉक्टर, अगदी थोडक्यात अगदी 4 लाईनमध्ये काय सांगाल? म्हणजे अशा पद्धतीने केसांची आणि त्वचेची काळजी घेतली तर काय फायदे आहेत? अगदी 4 पॉइंट्स. प्रायमरीली आपला लुक्स आणि कॉन्फिडन्स सर्वात महत्त्वाचं असतं. जेवढं कॉन्फिडन्स आपल्याला स्वतःमध्ये वाटतो, कारण कॉस्मेटिक अल्टिमेटली आपलाच चॉईस असतो. कॉस्मेटिक्सनी आपण जर कम्फर्टेबल असाल जसं आपण दिसतो तर मग काहीच करण्याची गरज नाही. पण ऑलवेज तुम्ही जेवढं स्वतःला चांगलं ठेवता आणि आतून तुम्हाला जो कॉन्फिडन्स वाटतो, त्याच्यासाठी नेहमी हल्ली ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जर वाटलं तर त्याचा लाभ घ्या आणि तुमचं बेस्ट प्रेझेंटेशन किंवा बेस्ट लुक समोर ठेवा. निश्चित डॉक्टर, तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. तुम्ही इथे आलात त्याबद्दल आपले आभार. थँक्यू. नमस्कार. डॉक्टर अमित कारखानीस यांनी आपल्याला केसांची आणि त्वचेची कशी काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केलं. निश्चितच तुम्हाला ते उपयोगात येत असेल तर तुम्ही त्याचा निश्चित उपयोग करा आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला जे नंबर दिसलेले आहेत स्क्रीनवरती त्यावर संपर्क साधा. तुर्तास हितगुज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.